छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझं नाव मीनाक्षी रोहन पराते आहे। हा जो एक रेस्टॉरंट आहे युमसिक गार्डन रेस्टॉरंट, जे आमचं ऑथेंटिकेट आहे कोरियन, जापनीज, थाय, कॉन्टिनेंटल, चायनीज आणि इंडियन। बट आता ज्या प्रकारे डिमांड वाढते तर आम्ही विचार केला की कोरियन आणायचं की काय आणायचं। मग विचार केला की सगळेच आणू आपण, आणि आपले जे शेफ्स आहेत ते मोस्टली उत्तराखंडचे आहेत। माझं नाव रजत शामराव सोनोने। आमचं रेस्टॉरंटचं नाव आहे ओमशिक गार्डन रेस्टो। आमच्याकडे आज माननीय पालकमंत्री श्री संजय शिरसाट सर यांच्याकडून आमचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। आम्ही मनापासून त्यांचा खूप आभार मानतो की ते आमच्याकडे आले, इथे आम्हाला भेट दिली, त्यांनी वेळेत वेळ काढून इथे ते आले, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद। तर आमचा जो हा रेस्टॉरंट आहे याचा कन्सेप्ट असा आहे की आम्ही जवळपास 7 देशातले जेवण एका ठिकाणी आणण्याचा आम्ही प्रयत्न केला। तर प्रयत्न तर आमचा चालूच आहे, आम्ही आणखी समोर चालून आणखी डिशेस आणण्याचा प्रयत्न करू। वर्ल्ड फ्युजन म्हणजे जवळपास आमचा प्लॅन आहे की 10 to 20 कंट्रीजचं जेवण आमच्याकडे भेटलं पाहिजे। तर सध्या आमच्याकडे मेन कोरियन, जॅपनीज, थाई, त्यानंतर कॉन्टिनेंटल आणि चायनीज अशा प्रकारे खूप सारे आम्ही डिशेस तयार केलेल्या आहेत। तर हॉटेलमध्ये लॉज अँड बार राहणार आहे का?
आमच्याकडे फक्त जेवणाची सुविधा आहे. आमच्याकडे लॉजिंगची सुविधा नाही आणि आमच्याकडे बारची पण सुविधा सध्या नाही आहे. बरं, एकाच वेळेस किती लोक इथे जेवू शकतात, महिला व एकाच वेळेस आमच्याकडे 240 लोक एकाच सोबत जेवायला येऊ शकतात. आमची कॅपॅसिटी जेंट्ससाठी आणि लेडीजसाठी सारखीच आहे. बाकी व्यवस्था ऑनलाईन बुकिंगसाठी आपली सोय आहे का? ऑनलाईन बुकिंग पण आहेत. आपल्याकडे हॉल पण आहे, फंक्शन हॉल आहे, लॉन आहे. कोणाला रिसेप्शन करायचं असेल, बर्थडे पार्टीज असतील किंवा 60th बर्थडे असेल तर सगळ्यांची सुविधा आहे. पुणे, मुंबई, हैदराबादच्या नंतर औरंगाबाद, संभाजीनगरमध्ये अशा प्रकारचे हॉटेल सुरू होत आहे. रेटमध्ये काय डिफरन्स राहणार आहे? पुणे मुंबईपेक्षा तर कमीच राहणार, पण अकॉर्डिंग टू औरंगाबाद एक मिड राहील. हाय पण नाही, एकदम लो पण नाही, एक ॲव्हरेज रेट राहील. स्वयंपाकी आपल्याकडं किती आहे आणि कुठले खाना बनवणार? आपले उत्तराखंडचे शेफ आहेत आणि काही चेन्नईमधनं आले, पण काम त्यांनी भरपूर ठिकाणी केले. काही मुंबईला काम केले, काही पुणेला काम केले, काही चेन्नईला काम केले, काही दिल्लीमधनं आलेत, पण प्रॉपर ते सगळे उत्तराखंडचे आहेत. आप थोड़ा सा एक मिनट, औरंगाबाद में इस तरह का होटल स्टार्ट हो रहा है, आपकी क्या मंशा है कि किस तरह लोगों ने इसको चाहना चाहिए, लोगों ने लाइक करना चाहिए? मेरे हिसाब से ये सबके लिए, निम्न स्तर से लेकर हाई स्तर तक के लिए, सबके लिए अच्छा खाना अच्छा बनेगा, फ्रेश मिलेगा और ऑर्गेनिक मिलेगा. तो सबका हम लोग जो फूड प्रोवाइड करते हैं वो सब क्या ऑर्गेनिक है. इसलिए यहाँ पे सब प्रकार के निचले स्तर, उपले स्तर, सब निम्न स्तर, सबको अच्छे एक ही व्यवहार से, एक ही उससे खाना देंगे. वेज नॉन वेज सब रहेगा? हाँ, वो वेज और नॉन वेज सब रहेगा. नॉन वेज में क्या क्या रहेगा? नॉन वेज में मटन, चिकन, मच्छी और सी फूड समुंदर के, और वेज तो आप सब, वेज तो सभी रहेगा. नमस्कार, मी रोहन पराठे. आपल्या इथे नवीन रेस्टॉरंट आहे आता, कोरियन फूड आणि जॅपनीज फूड आपण इथे ठेवलेला आहे. हा छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑथेंटिक फूड असलेला आहे एकमेव आता आपला हा रेस्टॉरंट ठरणार आहे. याची लोकेशन जी आहे ही सूर्या लॉन्स, जे आपण सगळं गेलो तर सूर्या लॉन्स लग्नासाठी प्रसिद्ध हॉल होता. सूर्या लॉन्समध्ये तो बाजूची जागा आहे रेस्टॉरंट. सूर्या लॉन्सचं बाजूचा रेस्टॉरंट आहे, नंदनीच्या अपोजिट साईडला आहे आपलं रेस्टॉरंट आहे. प्लस शिवाजीनगरमधून तुम्ही बायपासमधून कधी पण येऊ शकता. आणि बायपासमध्ये एवढी मोठी पार्किंग आहे, एवढा प्रशस्त रेस्टॉरंट आतापर्यंत नव्हता आणि याच्यापुढे होणारही नाही. एवढी मोठी जागा कुठेच नाही. नक्की आवर्जून या इकडं कोरियन फूड टेस्ट करायला. कोरियन, इंडियन ऑथेंटिक, जॅपनीज थाई हे तुम्हाला सगळे चांगल्या पद्धतीने आणि ऑर्गेनिक पद्धतीने तुम्हाला. जो लोग बड़े बड़े 7 स्टार 5 स्टार होटल में जाने वाले लोग हैं, उनके जो चॉइस है आप यहाँ प्रोवाइड कर रहे हैं, इसके बारे में बताइए. 7 स्टार 5 स्टार जितके पण लोक जातात, त्यांना जे जेवायचं असतं, जे त्यांना हायजीन पाहिजे ते आपल्याकडे सगळं काही इकडं आपल्याकडे आपण एका म्हणजे आपण बोलू शकतो एका छताखाली आपण सगळं काही घेतलं. त्यांना ह्याच्यामध्ये भरपूर काही जॅपनीज प्रकार आहे, जे आपले बॉम्बेचे जे ऑथेंटिक प्रॉन्स असतात, जे फिशेस असतात बॉम्बेचे, ते पण आपल्याला आपण सर्विंग करणार. तर सगळ्यांनी आवर्जून विनंती आहे की आता छत्रपती संभाजीनगरमध्ये इन्शुक रेस्टॉरंटला प्रत्येकाने व्हिजिट करा. टायमिंग काय राहील? सुबह से लेकर रात? टायमिंग आपली सकाळी 11 ते रात्री 11. जोपर्यंत आता क्लोजिंग होतं तोपर्यंत. थँक्यू. विजिटसाठी 2 नंबर आहे, 9764689993 आणि दुसरा नंबर आहे 7420955656. हे 2 नंबर आहे. तुम्ही बुकिंगसाठी कधी पण संपर्क साधू शकता. मी नेहमी 24 तास आहे.